हॅलो गाईज, तर आम्ही निघालो आहोत आता देवीला जाताना आदू म्हणत होती, आई माझा फोटो काढणार. तिला काय माहीत मी व्हिडिओ काढत होते. शौर्य पाठीमागे बॉल फिरवत होता. पाठीमागे शौर्याची आजी होती आणि पुढे पप्पा गाडी चालवत होतं. तर आदू मध्येच हसत होती, जांभळ्या देत होती. आदूला म्हणलं का गं, झोप आली का तुला? आणि ते शेत दिसले गावाचे, त्याचा थोडासा व्हिडिओ काढला. त्यांनी अशी पोज दिली आणि चाललो आहोत आम्ही स्ट्रेट देवाकडे. पुढे गेलं तुम्हाला देवीचं मंदिर मी दाखवलंच. आता इथे गावाचे शेत दिसले म्हणून मी थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हटलं की किती छान हिरवागार गहू आलाय. आणि मी थोडंसं आरशाकडं कॅमेरा फिरवला, माझा व्हिडिओ घेतला. तर इथे आम्ही गाडी लावली पार्किंगला आणि मंदिराकडे चाललो दर्शनासाठी. ही पिपळ्याची पद्मावती देवीचं मंदिर आहे. तर आईसाहेबांचं दर्शन घेतलं. पाहू शकता तुम्ही देवी किती सुंदर आहे. आणि नंतर इथं थोडा वेळ बसलो आम्ही मंदिराच्या पुढं. 5-10 मिनिटं बसून झाल्यावर मम्मींनी परत एकदा दर्शन घेण्यासाठी मम्मी पुढे आल्या, त्यांनी दर्शन घेतलं. नंतर मी थोडासा तिथे व्हिडिओ काढला. आणि ही देवीच्या मंदिरासमोरची डिकमळे आहे. आदोनी तिथं थोडंसं थांबली. शौर्य पण तिथं काहीतरी बोलला. इथं ही असं आहे, तिथं तसं आहे. आणि नंतर आम्ही स्वयंपाक केला त्या ठिकाणी निघालो. आम्ही आलतो देवीची हे कार्यक्रम कराय सुवासिनीचा. तिकडे झाडाखाली पाठीमागे गाडी लावली, तिकडे आता आम्ही निघालो. मुलांना त्यांनी थंड प्यायला घेतलं होतं, ते पेत आम्ही आता मंदिराच्या परिसरातून